हॅलो फ्रेंड्स, मी आम्रपाली गजानन तुरुकमाने खिल्लारे घेऊन येत आहे माझ्या वाचनप्रेमी या युट्यूब चॅनलवरती सरश्री यांचे विचार नियम द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स हे पुस्तक. या पुस्तकामध्ये जीवन जगण्याची कशी कला आहे आणि जीवन कसं जगायचं याविषयी सांगितलेलं आहे. तर आपण हे बुक ऑडिओ स्वरूपामध्ये ऐकणार आहोत. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आज आपण विचार नियम द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स यामधील सर्वात शेवटचा भाग सादर करणार आहे आणि हा भाग झाल्यानंतर हे पुस्तक पूर्ण होणार आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे की विचार नियम हे माझं एक बुक आहे जे सरश्री यांनी लिहिलेलं, तर ते आज आपल्या वाचनप्रेमी या चॅनलवरती पूर्ण होणार आहे. मग आता सर्वात शेवटी आहे परिशिष्ट आनंद योग. तर काही महान लेखकांचे वगैरे तत्ववेत्यांचे आपल्याला इथे विचार दिलेले आहेत. त्या दोघा तिघांचे विचार मी तिथं सांगणार आहे. एक विचार, निमिषार्धात चमकून जाणाऱ्या एखाद्या विचारांचं मूल्य म्हणजे संपत्तीच्या अगणित राशीच. रॉबर्ट कॉलियर यांचं हे वाक्य आहे किंवा स्टेटमेंट आहे. विश्वाच्या समग्र संपत्तीचा केंद्रबिंदू म्हणजे विचार. नेपोलियन हिल यांचं हे स्टेटमेंट आहे किंवा त्यांचे जे विचार आहेत. मनुष्य आपल्या कर्मामुळे इतरांची हानी करतो तर विचारांनी स्वतःच नुकसान करतो. ऑगस्ट विलियम हेअर आणि ज्युलियस चार्ल्स हेअर ह्या दोघांचं हे स्टेटमेंट आहे. तर आज आपण अध्याय 1 आनंदी जीवनासाठी योगाभ्यास, विचार सूत्र आणि मौनाचा उपयोग कसा कराल हे आपण या शेवटच्या परिशिष्टात पाहणार आहोत. या पुस्तकात दिलेली विचारसूत्र आणि मौन मंत्र आचरणात आणून आनंद कसा प्राप्त केला जाऊ शकते हे आता आपण समजून घेणार आहोत. मनुष्य बाह्य गोष्टी मिळाल्याने कधीही खुश होत नाही, तर या सर्व गोष्टी मिळाल्यानंतर त्याच्या मनात जे विचार सुरू होतात त्याने तो आनंदी होतो. माणसाला काही गोष्टी प्राप्त झाल्या, यश मिळालं तरी देखील तो दुःखी राहतो. याचं एकमेव कारण म्हणजे विचार. एक विद्यार्थी पास झाल्यानंतरही दुःखी कसा राहू शकतो असा विचार आपण कराल. वास्तविकपणे त्याने तर खुश व्हायला हवं, परंतु तो काय विचार करतो यापासून मात्र तुम्ही अनभिज्ञ आहात. याचे सर्व लक्ष त्याच्या मित्राला जास्त गुण कसे पडले यावर खेळलेलं असल्याने त्याच्या आनंदावर विरजन पडतं आणि त्याचं परिवर्तन दुःखात होतं. एखाद्या माणसाकडे प्रचंड पैसा आहे, तो अगदी गर्भ श्रीमंत आहे, पण तरी देखील तो दुःखी आहे. याचं कारण काय असावं? याचाच अर्थ सांसारिक बाह्य गोष्टी मिळाल्याने माणूस कधीही खुश होत नाही, तर त्या गोष्टी मिळाल्यानंतरच त्याच्या मनात सुरू असणारे विचार ठरवतात त्याने खुश राहावं की दुःखी. घडणाऱ्या घटनेत आपले विचार कशी प्रतिक्रिया देतात, स्वतःविषयी काय सांगतात या गोष्टीवरच आपला आनंद पूर्णतः निर्भर असतो. आजवर जगात आपल्याला कित्येक लोक असे भेटले असतील जे चांगले, सभ्य, भले वाटतात, पण स्वतःविषयी ते काय विचार करतात हे जर समजलं तर आपल्याला आश्चर्यच होईल. ते स्वतःविषयी विचार करतात, मी काही विशेष नाही, सर्वसामान्यच आहे, माझी उंची कमी आहे, माझ्या चेहऱ्यात गोडवा नाही, अशा प्रकारे ते नेहमी सुंदर न दिसण्याचं दुःख उगाळत बसतात. कदाचित आपणही असे विचार बाळगत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं तर आपण अंतरंगात संतुष्टी अनुभवत आहात ही असंतुष्टी हे आपले विचारच ठरवतात. एखादा माणूस मी खूप जाड झालोय असे समजतो, खरं तर तो सामान्यच असतो, पण त्याचा विश्वास त्याला तसं सांगायला भाग पाडतो, कारण तो तसेच विचार करत राहतो. यावरून कुठल्याही बाह्य गोष्टीने माणूस आनंदी होत नाही, तर त्याच्याच विचारांमुळे तो दुःख किंवा आनंद अनुभवतो हे लक्षात येतं. आपणही आपल्या आजूबाजूला, शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये, नातेसंबंधात, मित्रपरिवारात कुणाला चांगली नोकरी मिळाली, लग्न सोहळा झाला तरी ते लोक दुःखीच असल्याचे बघतो. कारण नोकरीत प्रमोशन मिळाल्यानंतरही आता ही जबाबदारी मला पार पाडता येईल का याचं दुःख त्याला सतावत राहतं. एवढंच काय, पण त्यामुळे माणूस आजारी देखील पडू शकतो ही कल्पना पण त्याला नसते. बाह्य घटना जरी चांगल्या, मनाला सुखावणाऱ्या घडत असल्या तरी आतून मात्र तो माणूसच दुःखी कष्टी असू शकतो. मनातल्या मनात कुढत असतो. विचारांचं हे रहस्य आपण जेवढा लवकर जाणाल तेवढं दुःखातून आणि नकारात्मक विचारातून लवकर मुक्त होण्याची शक्यता निर्माण होते. अन्यथा आयुष्यभर यातून सुटण्याची कल्पनाच न करणे बरे. म्हणूनच आजपासून आपण खुश राहायला शिका. विचारांना आनंदाने सजवा.
विकासाने फुलवा. स्वतःला आनंदित राहून इतरांसाठी प्रेरणा बना. आपले विचार बदलणं अशक्य आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपले शब्द बदलून चांगली वाक्य बनवा. संवाद बदलणं आपल्या हातात आहे. ती आपली निवड आहे. सकारात्मक, सत्यात्मक आणि आशावादी शब्दांनी स्वतःसाठी प्रेरणात्मक वाक्य बनवा. जसं, जीवनातला प्रत्येक क्षण उत्तम आहे. मी कोणत्याही वयात स्वतःवर प्रेम करू शकतो. स्वतःला स्वीकार करू शकतो. सर्व लोक चांगले, खरे आणि माझे मित्र आहेत. माझी ईश्वरांशी, गुरूंशी आणि नियतीशी सदैव ताळमेळ आहे. मी सर्वांशी प्रेमाने, नम्रतेने वागतो, कारण आयुष्यात मला केवळ आनंद, ज्ञान आणि प्रेमच वाटायचं आहे. यशस्वी होणं माझ्यासाठी सुरक्षित आहे. मी जबाबदारी घेऊ शकतो. आयुष्यभर माझ्यावर प्रेम करतं, म्हणून मी यशस्वी झाल्याचं त्याला बघायचं आहे. मी पूर्ण आहे. पूर्णकडून प्रत्येक काम पूर्ण आणि वेळेवर होतं. असे शब्द वारंवार उच्चारून आपल्या भावना आणि विचारांना सकारात्मक तरंगात परिवर्तन करण्याची कला शिकायला हवी. विचारांना बदलणं जरी आपल्या नियंत्रणात नसलं तरी संवाद योग्य शब्दांचा उपयोग करणं निश्चितच आपल्या हातात आहे. अशा प्रकारे वरील सर्व गोष्टी लक्षात घेऊन आनंदी जीवन जगण्याचा अभ्यास करायला हवा. या योगा अभ्यासात विचारसूत्र आणि विचार मंत्राचा उपयोग करून आपण सर्वोच्च जीवन साकारू शकाल. आपल्याला उत्तम स्वास्थ्य प्राप्त करायचं असेल तर पुढील पानावर दिलेल्या सूचीनुसार अभ्यास करणं आवश्यक आहे. हे केवळ उदाहरण आहे. संदर्भानुसार वेगवेगळे प्रयोग करून आपले लक्ष्य आपण गाठू शकता. ज्या लोकांना आपल्या स्वास्थ्यावर काम करायचं आहे तो या पुस्तकाचा लाभ घेऊन संपूर्ण स्वास्थ्याकडे अग्रेसर कसा होऊ शकतो हे आता आपण पाहणार आहोत. सजग राहा. आपल्याला स्वास्थ्य कसं हवंय याविषयी पूर्णतः दक्ष राहा. नकारात्मक विचार मनातून नाहीसे व्हावे यासाठी आपलं लक्ष सकारात्मक विचारांवर केंद्रित करा. आजाराला प्रतिरोध करू नका, कारण ज्या गोष्टीला आपण टोकतो तीच टिकते. यासाठी स्वास्थ्यावर लक्ष द्या. मी जर आजारी असेन तर लोक माझ्याकडे लक्ष देतील. आजारपण मला अधिक आराम करण्याची संधी मिळेल. अशा दुहेरी ऑर्डर देऊ नका. सकारात्मक महावाक्याचा प्रयोग करा. जसं, ईश्वर जितका स्वस्थ आहे तितकाच मी देखील स्वस्थ आहे. अशी महावाक्ये दिवसातून अनेकदा उच्चारा. आपण इतरांना जर आपल्या आजारपणाविषयी दोषी ठरवत असाल तर तसं करणं त्वरित थांबवा. आपल्या स्वास्थ्याविषयी नकारात्मक विचार येत असतील तर ते कॅन्सल करा. आपल्या स्वास्थ्यासंबंधी आपले नातेवाईक आणि मित्रांच्या नकारात्मक विचारांचा प्रभाव आपल्यावर होऊ देऊ नका. लगेच सजग व्हा. स्त्रोताशी जोडलेले राहा. आपल्या स्त्रोतावर जाण्यासाठी ध्यान करा. अशी संधी मिळेल तेव्हा प्रथम 4 स्त्रोत मंत्रापैकी कुठल्या एका मंत्राचा उपयोग करा. संपूर्ण दिवस ध्यानमय अवस्थेत राहिल्याने आपलं शरीर स्वास्थ्यासाठी ग्रहणशील होईल. खुश राहा. गुड मॉर्निंग पीस या मंत्राचा उपयोग करून नेहमी खुश राहा. स्वास्थ्याविषयी एखादी गोष्ट अस्वीकार होत असेल तर ती प्रथम स्वीकारा. मी ही स्वीकारू शकतो का या मंत्राचा उपयोग करा. धन्यवाद मंत्राचा उपयोग करा आणि आनंदाने आरोग्याला पुढील प्रमाणे आमंत्रित करा. पहिलं पाऊल जे आहे, आपल्या स्त्रोतावर जाण्यासाठी 1 ते 4 या मंत्रापैकी कोणत्याही मंत्राचा उपयोग करा. दुसरं पाऊल आहे, संपूर्ण स्वास्थ्यासाठी धन्यवाद हे वाक्य उच्चारत राहा. तिसरं पाऊल आहे, आपल्या स्त्रोतावर राहून संपूर्ण स्वास्थ्याशी ईश्वरीय गुणांची अनुभूती घ्या. वर आपण पाहिलं की ज्या माणसाला आपल्या स्वास्थ्यावर कार्य करायचं आहे तो या पुस्तकाचा लाभ कसा घेईल. एखादा विद्यार्थी अभ्यासात हुशार नसेल, त्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरून तो परीक्षेत उत्तम गुणांनी पास होऊ शकतो. कसं ते पुढे पाहू द्या. स्त्रोतांशी जोडलेले राहा. या पुस्तकात दिलेल्या पहिल्या मंत्राचा उपयोग स्त्रोतासोबत संलग्न राहण्यासाठी करा. यासाठी प्रोल्लेखित कुठल्याही ध्यान प्रणालीचा उपयोग केला जाऊ शकतो. अभ्यासात मन एकाग्र व्हावे म्हणून हे ध्यान आपणाला सहाय्यक ठरू शकते. सजग राहा. अभ्यास करताना जी उणीव भासते ती नजरेसमोर आणा. विशेषतः अशी उणीव बालपणी मान्यतावश आपल्यात आली आहे. आपल्याला नेमकं काय हवं हे स्पष्टपणे ठरवा. आपल्यातील नकारात्मक पूर्वग्रह, अनावश्यक भय नाहीसे करा. अभ्यासापासून दूर पळू नका. जी गोष्ट आपण टोकतो ती आयुष्यात टिकते याचं स्मरण ठेवा. आपण आपलं ध्यान अपयशावर नव्हे तर यशावर असावं. परीक्षा नसती तर किती चांगलं झालं असतं
अथवा माझं नापास होणं निश्चित आहे अशी दुहेरी ऑर्डर भावना ठेवू नका. सकारात्मक महावाक्य वारंवार उच्चारा, जसं मला अभ्यास अतिशय आवडतो, अभ्यासावर माझं निनांत प्रेम आहे, मी आनंदाने अभ्यास करतो इत्यादी. परीक्षेत आलेल्या अपयशाचं खापर इतरांच्या माथी फोडू नका. आपले शिक्षक, आई वडील जर दोषी ठरवत असतील तर कुठेतरी आपण स्वतःला दोषी मानत आहात या असाच अर्थ होतो. आपल्याला जगात जे बदल हवे आहेत ते आधी स्वतःमध्ये आणा. परीक्षेत कॉपी करून आपल्याला दिव्य योजनेत बाधा आणू नका. एक दिवस चिंतेचा उपवास करा, त्या दिवशी कोणत्याही गोष्टीविषयी काळजी करू नका. असं करून आपण अभ्यास आणि परिणामाच्या तणावमुक्त व्हाल. आपल्या मित्राच्या नकारात्मक विचारांचा परिणाम स्वतःवर होऊ देऊ नका. खुश राहा. विशेषतः आपण निराश असाल तेव्हा 5वा मंत्र वाचून आनंदी आणि शांत राहा. 6हा मंत्र वाचल्यानंतर अभ्यासाबाबत असलेला आपल्या नकारात्मक भावना, द्वेष आणि भीतींचा स्वीकार करा. 7व्या मंत्राचा उपयोग पुढीलप्रमाणे करा. पहिलं पाऊल आहे, आपल्याला अभ्यासात यश मिळत नाही पण हे दिखाऊ सत्य आहे असं स्वतःला सांगा. दुसरं पाऊल आहे, 1 ते 4 या मंत्रातून कोणत्याही एकाचा उपयोग करून स्तोत्राशी ताळमेळ साधा. तिसरं पाऊल आहे, विपुलतेसाठी धन्यवाद असं स्तोत्राला सांगा. आपल्यात जे गुण यायला हवेत असं आपणाला वाटतं त्यासाठी स्तोत्राला धन्यवाद द्या, मग आपल्यात तो गुण आवश्यक येईल. 4थं पाऊल आहे, आपण स्तोत्राला जे सांगितलं ते स्वतःमध्ये अनुभवा. आपण पती पत्नी असून आपल्याला वैवाहिक जीवनात काही चढ उतार बघत आहोत, तेव्हा आपलं वैवाहिक जीवन समृद्ध बनवण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग आपण कसा होईल ते बघूया. स्तोत्राशी जोडलेले राहा. या पुस्तकात दिलेल्या पहिल्या मंत्राचा उपयोग करून स्तोत्राशी संलग्न राहा. यात असलेल्या ध्यान पद्धतीचा उपयोग करून आपलं मन शांत, एकाग्र, आनंदी करून आपल्या नातेसंबंधाविषयी योग्य निर्णय घेऊ शकाल. सजग राहा. या पुस्तकातील पहिला मंत्र स्तोत्राशी ताळमेळ साधण्यात उपयुक्त ठरेल. आपल्याला नात्यात, लग्नाविषयी एखादी मान्यता अथवा भीतीदायक घटना जी आई वडिलांना बघून तुमच्यात आली असेल ती नजरेसमोर आणा. आपण आपल्या जोडीदाराकडून कोणत्या अपेक्षा बाळगता याविषयी स्पष्ट राहा. आपल्या नातेसंबंधात तुम्हाला काय जोडायचं आहे याविषयी ठाम राहा. नकारात्मक भावना मनात ठेवू नका. ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल ती टिकेल. आपलं लक्ष भांडण, नकारात्मक घटनावर केंद्रित न करता नात्यांचं सौंदर्य व सुखद क्षण आठवा. दुहेरी ऑर्डर देऊ नका, जसं तो चांगला असती, तो त्रास देणारी नसती, लग्न करणं म्हणजे खड्ड्यात पडण्यासारखं आहे, अशी वाक्य वारंवार उच्चारू नका. पुढील सकारात्मक महावाक्यांचं उच्चार निरंतर करा. मी सर्वांवर प्रेम करते आणि सगळे माझ्यावर प्रेम करतात. माझ्या सगळ्या नातेसंबंधात मधुरता आहे. आपल्याला असलेल्या त्रासांमुळे जोडीदाराला दोषी ठरवणं बंद करा. आपल्या सासरचे लोक अथवा नातेवाईक जर आपल्याला दोष देत असतील तर नकळतपणे आपण कुठेतरी स्वतःला दोष देत आहात. जगात तुम्हाला जो बदल अपेक्षित आहे तो प्रथम स्वतःमध्ये घडवा. आपले नातेवाईक, जोडीदार आणि मित्रांच्या नकारात्मक विचारांचा परिणाम स्वतःवर होऊ देऊ नका. आपल्या जोडीदारांवर शंका घेऊ नका. त्याच्याविषयी नकारात्मक विचार करून तुमच्या दिव्य योजनेत बाधा आणू नका. एक दिवस चिंतेचा उपवास करा. त्या दिवशी आपल्याला कोणतीही चिंता करायची नाही. अशा प्रकारे आपण नातेसंबंधातील तणावातून मुक्त व्हाल. खुश राहा. 5वा मंत्र वाचून खुश आणि शांत राहा. विशेषतः आपण जेव्हा निराश असाल. 6वा मंत्र वाचून आपल्या नकारात्मक भावना, घृणा आणि भीतीचा स्वीकार करा. 7व्या मंत्राचा उपयोग पुढीलप्रमाणे करा. पहिलं पाऊल आहे, स्वतःला सांगा, मी आपल्या नातेसंबंधात जरी कटुता अनुभवत असलो तरी हे केवळ दिखाऊ सत्य आहे. दुसरं पाऊल आहे, 1 ते 4 या कोणत्याही मंत्राचा उपयोग करून स्तोत्राशी जोडलेले राहा. तिसरं पाऊल आहे, स्तोत्राला सांगा, चांगल्या आणि मधुर संबंधासाठी धन्यवाद. तुमच्यात जे गुण हवे आहेत त्यासाठी स्तोत्राला धन्यवाद द्या. उदाहरणार्थ, प्रेमासाठी धन्यवाद. मग प्रेम हा गुण आपल्यात आवश्यक येईल. आपण जर नोकरी शोधण्यासाठी वणवण फिरत असाल तर या पुस्तकात दिलेल्या अनेक गोष्टीचा उपयोग मनपसंत नोकरी मिळवण्यासाठी करू शकता. पहिला आहे, स्तोत्राशी जोडलेले राहा. या पुस्तकात दिलेल्या पहिल्या मंत्राचा उपयोग करून स्तोत्राशी ताळमेळ साधा. ध्यान मंत्राने मन शांत करायचं आहे. त्यानंतर मन एकाग्र करून नोकरीविषयी योग्य निर्णय घेऊ शकता. ध्यान इंटरव्ह्यू असलेला आपला ताण किंवा उतावीळपणा कमी करेल. सजग राहा.
नोकरीविषयी नकारात्मक धारणा आणि भय नजरेसमोर आणा. आपल्याला नेमकं काय हवंय हे स्पष्ट असू द्या. इंटरव्ह्यू पासून दूर पळू नका. टोकाल तर टिकेल याचं स्मरण राहू द्या. आपलं लक्ष अपयशावर नव्हे तर यशावर केंद्रित करा. आता सगळीकडे खूप मंदी आहे, मला नोकरी मिळणार नाही अशी दुहेरी ऑर्डर देऊ नका. मला चांगली नोकरी, चांगला पगार उत्कृष्ट पद्धतीने मिळाला आहे अशी सकारात्मक वाक्य वारंवार उच्चारा. नोकरी मिळत नाही म्हणून इतरांना दोष देऊ नका. जर लोक आपल्यावर अन्याय करत आहेत असं वाटत असेल तर आपण स्वतःवरच अन्याय करत आहात असा याचा अर्थ होतो. जगात अपेक्षित असलेले बदल आधी स्वतःमध्ये आणा. नोकरीसाठी लाच देऊन किंवा दुसऱ्यांना नोकरी शोधण्यासाठी मदत न करून आपण आपल्या दिव्य योजनेत बाधा निर्माण करणं बंद करा. एक दिवस चिंतेचा उपवास करा. त्या दिवशी आपल्याला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची नाही. अशा प्रकारे आपण नोकरी न मिळण्याच्या तणावातून मुक्त राहाल. आपल्या मित्रांच्या नकारात्मक विचारांचा परिणाम स्वतःवर होऊ देऊ नका आणि खुश राहा. विशेषतः आपण निराशाने घेरलेले असाल तेव्हा 5वा मंत्र नकारात्मक भावना, द्वेष आणि भयाचा स्वीकार करा. 7व्या मंत्राचा उपयोग पुढील प्रमाणे करा. पहिलं पाऊल, आता मी जी कटुता अनुभवत आहे ती दिखाऊ सत्य आहे असं स्वतःला सांगा. दुसरं पाऊल, 1 ते 4 मंत्रांमधून कोणत्याही एकाचा उपयोग करून स्रोताशी संलग्न राहा. तिसरं पाऊल, समृद्धीसाठी धन्यवाद असं स्रोताला सांगून धन्यवाद द्या. असं केल्याने तो गुण आपल्यात आवश्यक येईल.